बातमी थेट येते मुंबईतून. मुंबईत झालेल्या या दोन जागांच्या पोटनिवडणुकीमध्ये ठाकरेंचे शिलेदार जिंकले. भाजपाचा केलाय सुपडा साफ. नेमकं काय झालंय? कोणती ती पोटनिवडणूक होती? निवडणूक छोटीच होती, परंतु ठाकरेंच्या प्रतिष्ठेची निवडणूक झाली आणि पुन्हा एकदा या पोटनिवडणुकीमध्ये सर्वात मोठा विजय ठाकरेंच्या या उमेदवारांनी मिळवला आणि भाजपाला जबर धक्का बसला. नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली असून पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दमदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत ठाकरेंच्या उमेदवारांनी प्रभावी विजय मिळवत सगळीकडेच शिवसैनिकांनी गुलाल उधळला आहे. त्यासोबत ते दोन संचालक कोण निवडून आले ते आपण सविस्तर बघूया. या निकालामुळे भारतीय जनता पक्षाला मुंबईत मोठा धक्का बसलेला आहे. ही पोटनिवडणूक केवळ स्थानिक पातळीवरील नव्हती, तर आगामी ज्या काही महत्त्वाच्या 3 ते 4 वर्षानंतर निवडणुका येणार आहेत त्याची नांदी होती, असं राजकीय विश्लेषक सांगतात. 6 ते 7 महिन्यापूर्वी मुंबईत बेस्टची निवडणूक पार पडली. यावेळी ठाकरेंच्या शिलेदारांनी सगळीकडे आघाडी मिळवली होती. मात्र त्यानंतर जो निकाल रात्री लागला त्यामध्ये भाजपाच्या जे काही सोबतचे सहकारी होते त्यांचा विजय झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या निकालामध्ये तेव्हा काही काळबेरं होतं का अशी जोरदार चर्चा होती. मात्र बेस्टमध्ये भाजपाचे आणि त्यांच्या सोबतचे शरद राव यांच्या संघटनेचे जे काही शिलेदार त्यावेळी निवडून आले होते. मात्र आज झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये ठाकरेंचे शिलेदार हे दोन्ही निवडून आले. त्यामुळे भाजपला मोठा धक्का मानला जातो. या निवडणुकीत ठाकरेंच्या उमेदवारांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत ती कायम ठेवली. मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करत ठाकरेंवर विश्वास दाखवला. या विजयामुळे ठाकरेंची मुंबईतील पकड अजूनही मजबूत असल्याचं स्पष्ट झालं. राजकीय विश्लेषकांच्या मते हा विजय केवळ एका जागेपुरता मर्यादित नसून तो एक मोठा संदेश देणारा आहे. मुंबईत अजूनही ठाकरेंना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे आणि तो सर्व निवडणुकांमध्ये निर्णायक ठरत आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाने केवळ उमेदवारच नाही तर 2 संचालकही निवडून आणले आहेत. त्यामुळे त्यांच्या संघटनात्मक ताकदीत मोठी भर पडली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी मुंबईत जसं यश पाहिजे तसं ठाकरेंना मिळालं नव्हतं आणि सत्तासुद्धा भाजपची आली. परंतु अनेक ठिकाणी मराठी माणसाने शिवसेना आणि ठाकरे यांना चांगला पाठिंबा दिल्याचं दिसत आहे. या संचालक पदावरील विजय म्हणजे स्थानिक प्रशासन आणि संस्थांवर प्रभाव वाढवण्याची संधी होती. त्यामुळे पुढील काळात ठाकरेंचा गट अधिक आक्रमकपणे काम करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या निकालामुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही महिन्यात मुंबईत आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपसाठी हा निकाल निराशाजनक मानला जातो. कारण केंद्रात मुंबईतसुद्धा त्यांची सत्ता आहे. त्यामुळे आता गेल्या काही दिवसापासून अनेक छोट्या मोठ्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये सुद्धा त्यांनाच यश मिळाल्याचं दिसत आहे. मुंबईत ठाकरेंना मानणारा वर्ग अजूनही मजबूत आहे. या निवडणुकीतून सर्वांचा संदेश असा महत्त्वाचा गेला. शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांनी ठाकरेंना साथ दिली असून नव्या मतदारांनाही त्यांच्याकडे आकर्षित होत असल्याचं दिसून आलं आहे. विशेषतः मराठी मतदार, मध्यमवर्गीय आणि स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणारे मतदार ठाकरेंच्या बाजूने उभे राहिलेले आहेत. त्यामुळेच आता या निवडणुकीत स्थानिक प्रश्न निर्णायक ठरले असून पाणी, रस्ते, आरोग्य सेवा आणि शिक्षण, महानगरपालिकेच्या कामकाजाबाबत मतदारांनी आपली नाराजी व्यक्त केली. या विजयाचा थेट परिणाम आता अनेक पुढील काळात महत्त्वाच्या छोट्या मोठ्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये सुद्धा नक्कीच होणार, यात काही शंका नाही. या पोटनिवडणुकीने राज्याच्या राजकारणाला नवी कलाटणी दिली आहे. ठाकरेंचा विजय हा केवळ एका जागेचा विजय नसून तो एक मोठा राजकीय संदेश आहे. भाजपसाठी हा धक्का असला तरी आगामी निवडणुकांसाठी तो एक इशारा आहे. दुसरीकडे ठाकरे गटासाठी हा आत्मविश्वास वाढवणारा क्षण आहे. मुंबईत अजूनही ठाकरेंची ताकद कायम आहे. या निकालावरून पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे. आगामी काळात हीच ताकद राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडू शकते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मुंबईत ठाकरेंना मानणारा अजूनही वर्ग आहे की शिंदे आणि भाजपला मानणारा वर्ग आहे? कमेंटमध्ये नक्कीच तसं व्यक्त व्हा. धन्यवाद.